लाख 1.5 लाख तोळा झाला असेल तरी लोक तुम्ही बघा सोन्याच्या दुकानात गर्दी असते. तर तो तुमच्या दृष्टिकोनातून का गुड इन्व्हेस्टमेंट नाहीये? माझ्याकरता सोनं कुठलं? तर माझ्याकरता सोनं माझी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट. माझ्याकडे ज्वेलरी स्वरूपात पाहिजे ना तेवढंच असावं. अगदी साधं उदाहरण सांगतो. असं धरून चालू की एखाद्या व्यक्तीकडे 10,000 रुपये होते, त्यांनी सोनं घेतलं 10,000 रुपयाचं. तर 2002 मध्ये सोन्याचा भाव 5,000 रुपये तोळा होता, म्हणजे त्याला 2 तोळे सोनं आलं. 20 ग्रॅम त्यांनी सोनं घेतलं. आणि त्याच वेळेस मी म्युच्युअल फंड मध्ये टाकले, निपॉन इंडिया ग्रोथ फंड मध्ये. त्यावेळेस त्याची एनईव्ही होती 22 रुपये आणि मला 450 युनिट्स मिळाले त्याच्यामध्ये. आता ते दोन्ही इन्व्हेस्टमेंट आम्ही पुढचे 23 वर्ष होल्ड केल्यात, आता 2025 पर्यंत. बरोबर. मग 2025 मध्ये सोन्याचा भाव किती आहे? तर 1 तोळा साधारण 1.5 लाखाच्या आसपास. 1,30,000. 1,30,000च्या आसपास आता. बरोबर. म्हणजे आता त्याचं 10,000चं व्हॅल्युएशन किती झालं? तर 2,60,000 रुपये झालं. हो. 10,000 रुपयाचं व्हॅल्युएशन 2,60,000 रुपये झालं. करेक्ट. पण ज्या मी 22 रुपयाला एनईव्ही घेतली होती 2002 मध्ये, त्या एका एनईव्हीची व्हॅल्यू आता 4,600. म्हणजे त्या 10,000 रुपयाचं व्हॅल्युएशन आता 18 लाख रुपये. ओके. मग मी सोन्यात गुंतवणूक करायची का? मग माझ्याकरता सोनं कुठलं? तर माझ्याकरता सोनं माझी म्युच्युअल फंड.